अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्कलकोटच्या विकास आराखड्यासाठी 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे, तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान तिन्ही नगर परिषदेत सत्ता आणण्याचं आवाहन त्यांनी केलं। लांजामध्ये कोणी आवाज केला तर त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला। महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईत बसलेत, असा टोला लगावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर इतरही शब्दांमध्ये त्यांनी टोलेबाजी केली। कणकवलीमध्ये निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं। महायुतीत झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणे यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली। मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत मंत्री रक्षा खडसे भावूक झाल्या। निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्याला समोर यावं लागलं असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। सांगोल्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं करणार असं यावेळी फडणवीस म्हणाले। नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दौंडमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जाताना दादांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला। सभेत वेळेत पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं। तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला होता। यावर आता अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे। राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची आहे असं ते म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून मला एकट्यालाच टार्गेट केलं जाते, मात्र त्यांनी मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेटमध्ये बसू शकत नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। सिंधुर्णीमध्ये गिरीश महाजनांची सभा झाली। यावेळी बोलताना विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन त्यांनी केलं आहे, तर जामनेरमध्ये एकाचंही डिपॉझिट वाचणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मागील 35 वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व असलेले माजी आमदार आणि काँग्रेस नेते बाबाजानी दुराणी यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलंय। यावेळी देखील जनता आमच्या पाठीशी उभी राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली।